स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं. दुसरी चषक 2025 चौथ्या पर्वामधील दुसऱ्या गटातील चौथा सामना महत्त्वपूर्ण सामना आहे. डुआडाईची मॅच आहे आणि तोपर्यंत मैदानात पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. 22 या ठिकाणी बाद होतोय. महत्त्वपूर्ण मॅच आहे, अस्तित्वाची लढाई आहे. या स्पर्धेतील प्रवास जर पुढे चालू ठेवायचा असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही संघांना या ठिकाणी गरजेचं असणार आहे. धीरज गोलंदाजी मार्गावर धीरज पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ अधिरा सत्यविनायक कामोटे तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण जंबो. ही चांगली फाईट पाहायला मिळते. डुआडाईची मॅच आहे. अधिरा सत्यविनायक कामोटे संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. महत्त्वपूर्ण मॅच आहे. कालच्या दिवसापासून हा सुरू झालेला या स्पर्धेचा प्रवास आता अंतिम टप्प्यामध्ये हळूहळू पुढे सरकतोय. आजचा दुसरा अंतिम दिवस आणि महत्त्वपूर्ण मॅच खुल्या गटातील आज ओपन हाफमधील सामने आपण या ठिकाणी पाहिले. सकाळच्या सत्रात देखील खूप चांगल्या मॅच पाहायला मिळाल्या. असल्फा रॉयल चेंबूर असेल, RM रेम्बो, लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी आणि वेद इलेवन ओमकार मालाड हे 4 संघ खेळताना पाहायला मिळाले. त्यातून 2 संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाले. असल्फा रॉयल आणि त्याच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर दुसरा संघ जो दाखल झाला लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेला आजच्या दिवशी 2 संघ. आणि त्यानंतर खुला गट म्हणजेच गट ब मधून जो एक संघ दाखल झालाय नक्कीच सत्यविनायक कामोटे ब हा देखील संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालाय. आता क्वार्टर फायनलमध्ये चौथा संघ कोणता आजच्या दिवसात दाखल होणार त्यासाठी पुढील 2 सामने या ठिकाणी. मित्रांनो सर्वांना सूचना आहे, समोर ज्यांनी पण 2 व्हीलर पार्क केले आहेत त्या कृपया बाजूला पार्क करायचे आहेत. आपली या ठिकाणी क्लीनअप म्हणजेच कचऱ्याची गाडी आली आहे. तिकडे थोडं ट्रॅफिक जमा झालंय. सर्वांना विनंती आहे 2 मिनिटं मॅच संपवायची आहे. कृपया सर्वांनी आपल्या गाड्या बाजूला पार्क करा. कचराकुंडीची गाडी आली आहे. कचराकुंडीच्या आसपास ज्यांनी देखील गाड्या पार्क केल्या असतील तर दुसरीकडे पार्क करा, आपल्याला विनंती आहे. अधिरा सत्यविनायक कामोटे संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय. स्टेप आउट झाले आणि अजून एक फलंदाजाला या ठिकाणी फसवलाय. नक्कीच व्हाईट बॉल टाकलाय खरा, मात्र विकेट देखील मिळालाय. गरज नव्हती, त्यामुळे नक्कीच थोडं संयमी क्रिकेट खेळायची गरज आहे. पुढे चांगला फटका DK मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. डबल माइंड झाले. स्ट्राईकला थ्रो करू की स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करू तोपर्यंत नक्कीच फेकी केली गेली. तोपर्यंत एकदा कंप्लीट केली गेली आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली केवळ आणि केवळ 4 धावात. नक्कीच चांगले षटक म्हणावं लागेल धीरज यांचं. केवळ 4 धावा खर्च केलेत. महत्त्वपूर्ण मॅच आहे, अस्तित्वाची लढाई आहे या स्पर्धेमधील. आतापर्यंत 3 संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असल्फा रॉयल चेंबूर आणि लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी आणि तर अजून सत्यविनायक कामोटे ब, आकाश गुरव बल्ली गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेगवान बॉल टाकला होता. लाईन कुठेतरी चुकले. पद्मनाभ प्रभू सरांचा या ठिकाणी इशारा आलाय व्हाईट बॉल. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा द्यायची होती, मात्र कुठलाही संपर्क झाला नाही चेंडूचा बॅटशी. डॉट बॉल येतोय. ही मॅच देखील खूप महत्त्वपूर्ण आहे. यानंतर देखील अस्तित्वाची लढाई पाहायला मिळणार आहे. टॅप स्वरूपातील फटका. लॉक ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव मिळेल. खूप चांगलं आयोजन, चांगली खेळपट्टी, चांगलं नियोजन या ठिकाणी कालपासून पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात आपण इंटर कांजूरचे 8 संघ देखील खेळताना पाहिले. आता मात्र खुला गट या ठिकाणी आपण खेळताना पाहतोय. व्यावसायिक गटातील सर्व खेळाडू आज कांजूरमार्ग क्रीडानगरीत दाखल झाले आहेत. माझगाव असेल, चेंबूर असेल, अंधेरी असेल, मालाड असेल, तसं नगरे मुंबई उपनगरातील बरेच चांगले खेळाडू
आजच्या दिवसात कालच्या दिवसात या क्रीडानगरीत आपण खेळताना पाहिले. चांगलं आयोजन म्हणावं लागेल. साई गणेश मित्रमंडळ असं मागील 3 वर्षात देखील दमदार धमाकेदार स्पर्धा त्यांनी अशाच रीत्या पार पाडली आणि आता 4थ्या पर्वात ते येऊन दाखल झाले. आगळा वेगळ्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. फेकी केली गेली. तोपर्यंत एकच धाव मिळते. फेकी थोडीशी नक्कीच चुकली होती, मात्र बॅकअप होता त्या ठिकाणी. बॅकअप खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात असो या क्रिकेटमध्ये असो. बॅकअप असणं खूप महत्त्वाचं आहे. कोणती रिस्क घेण्या अगोदर जर आपल्याकडे बॅकअप असेल तर नक्कीच आपण खुशाल ती रिस्क घेऊ शकतो. आणि या ठिकाणी अजून एक चांगला बॉल, अजून एक गडी या ठिकाणी बाद. जे असो लालबागमध्ये देखील आता खूप चांगल्या प्रकारच्या स्पर्धा त्या ठिकाणी चालू आहेत. मात्र आडव्या बॅटने पहिलाच फटका, चांगला फटका पाहायला मिळाला या ठिकाणी. ओमकार या ठिकाणी आले नवीन फलंदाज. पहिल्याच फटक्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा फेस देखील ओपन केला. चांगला स्वीपचा फटका पाहायला मिळाला. लेकिन मिडविकेट रिझनमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते करण पाटील. एकच धाव इथे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 9. आता मात्र कुठे ना कुठे मोठे प्रहार करावे लागणार आहेत. श्रीकृष्ण जम्बो संघाला 2 षटक समाप्तीनंतर 9 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिले षटक देखील तेवढंच चांगल्यारीत्या पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकात देखील बल्ली यांनी आपली जादू दाखवली. राहुल गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज हलक्या हाताने फटका खेळलाय. राहुल देखील नक्कीच चांगले गोलंदाज मानले जातात. चेंडू वळवण्याची शैली खूप चांगल्या प्रकारे वापरतात आणि वेग देखील आहे तेवढाच चांगला. वाह, वेग वेग आणि वेग. बिलबुल चांगला बॉल पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे आता थोडासा बॅकफुटला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण जम्बो मित्रांनो संघर्ष करावा लागेल, परफॉर्मन्स द्यावा लागेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे. रोख रुपये 1,00,000 पारितोषिक असलेली स्पर्धा कांजूरमार्गच्या क्रीडानगरीत सर्वांच्या भेटीला. एक क्रिकेटचा ते दिप्यमान सोहळा कालपासून आपण या ठिकाणी अनुभवतोय. यामध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. एक धाव तोपर्यंत घेतली गेली आहे. एकंदरीत एखाद दुसरा मोठा फटका आला तरी कधी मोमेंटम नक्कीच मिळू शकतं मॅचला. क्रिकेट आहे, होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं कधी होऊ शकतं. आता चांगला फटका, चांगला स्लॅश केला आणि त्याने वाह काय फेकी केली. चेंडू गॅदर केलाय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि या ठिकाणी अजून एक शुभम नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. कुठेतरी नक्कीच पारीचा ढासदाना पाहायला मिळते. श्रीकृष्ण जम्बो संघाची महत्त्वपूर्ण फलंदाज नक्कीच तंबूच्या आश्रयाला परतलेत. मात्र अजून देखील मैदानात असे काही फलंदाज आहेत जे मॅचचं चित्र पलटू शकतात. मात्र आता ते करून दाखवावं लागणार आहे. या ठिकाणी एक धाव नक्की मिळेल. लीग बाय स्वरूपात पंचांचा इशारा आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मैदानात काहीशी शांतता पाहायला मिळते कारण अजूनपर्यंत कोणताही मोठा फटका या ठिकाणी आला नाहीये. आता शेवटचं षटक आहे. नक्कीच यावर प्रहार करण्याचा प्रयत्न पुरेपूर असणार आहे श्रीकृष्ण जम्बो संघाचा. गोलंदाजी मार्कवर प्रणय मोरे. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
आता मात्र डॉट बॉल आलाय, कुठे ना कुठे संपूर्णपणे बांधून ठेवले फलंदाज श्रीकृष्ण जंबो. कुठलाही मोठ्या फटक्याचा प्रयत्न होत नाहीये. ही देखील मॅच लो स्कोरिंग पाहायला मिळेल का? महत्त्वपूर्ण मॅच आहे, अस्तित्वाची लढाई आहे. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास या ठिकाणी इथेच थांबेल. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. फॉलो थ्रूमध्ये नक्कीच चांगला प्रयत्न केला होता त्या ठिकाणी प्रणय मोरे आणि तोपर्यंत एक धाव. संत गतीने धावसंख्या पुढे चालली आहे. कोणताही मोठा प्रहार या इनिंगमध्ये पाहायला मिळाला नाही आहे. जास्त डॉट बॉल पाहायला मिळाले. 17 धावा या ठिकाणी आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. आता तर पुन्हा एकदा वेगवान चेंडू 22 स्वरूपात डिक्लेअर झोनमध्ये एक धाव. बॉल द्यायचं त्या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन त्या ठिकाणी बल्ली कुठे ना कुठे चुकले. झील सुटलाय तोपर्यंत एक धाव. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या झाली 19. या इनिंगमध्ये एकही चौकार पाहायला अजून मिळाला नाही. तो पाहायला मिळेल का शेवटच्या चेंडूवर? वाह, वेग पाहायला मिळाला. प्रणय मोरे दांडी होते गुल. मान बंड्या ठाकूर. तोपर्यंत चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची आहे. वियंग वफरा श्रीकृष्ण जंबो संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 20 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. नक्की सोपा चेस या ठिकाणी आपण म्हणू शकतो. मात्र नक्कीच मॅच पाहण्यासारखी असणार आहे. कशा प्रकारची आता गोलंदाजी होईल ही खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. लो स्कोरिंग मॅच, केवळ आणि केवळ 20 धावा करायचे आहेत आणि तेवढेच महत्त्वपूर्ण फलंदाज देखील मैदानात पाहायला मिळत आहेत. करण पाटील स्ट्राईक एंडला फलंदाज, आकाश गुरव बल्ली, या दोन्ही खेळाडूंची चर्चा आहे. हे दोन्ही खेळाडू जरी 3 षटक जरी मैदानात उभे राहिले तरी देखील हा सामना एकतर्फी विजयी नक्कीच करून देतील.
जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 20 धावांची गरज आहे. एक धाव या ठिकाणी धावसंख्येला झाली सुरुवात. मित्र कोणी या ठिकाणी चेंडू अडवायचा नाही मैदानातला. सगळ्यांनी रेलिंग्सवरचे हात देखील थोडेसे मागे घ्या. खूप खूप धन्यवाद प्रेक्षक राजा. आता मात्र चांगला फटका, चाबूक, कडक, बेधडक 4 धावांसाठी बल यांच्या बॅट. नक्की संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होते. आमचे डीजे मॅन देखील आता हळूहळू जोशात येताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मधून, हा देखील चेंडू निघून गेला. छोटं लक्ष आहे आणि अशा प्रकारची सुरुवात नक्कीच सामना कुठे ना कुठे वाटतोय 2 षटकामध्ये संपेल. पुणेचा मोठा फरार करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम झालाय. हा मात्र डॉट बॉल येतोय. 4 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. एक धाव मिळते. डबल डिजिटमध्ये असं धावसंख्या देखील जाऊन पोहोचली आहे. 10 धावा अजून जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला या ठिकाणी गाठला गेला आहे धावसंख्येचा. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी घेऊन भावेश. करण पाटील यांनी देखील चांगला फटका खेळला आहे, मात्र त्या ठिकाणी कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. सामना तर कुठे ना कुठे आपल्या नावावर थोडासा आपल्या बाजूने करून घेतलाय अधिरे सत्यवेन कमिटी संघाने. 2 धडाकेबाज सलामवीर देखील अजून मैदानात आहेत. असा सोपा विजय नक्कीच वाटतोय. पाहण्यासारखं असेल पुढे कशा प्रकारची गोलंदाजी होईल. नवीन गोलंदाजी माकवर. शुभम गोलंदाजी माकवर पाहायला मिळतोय. 10 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. सोपा विजय देखील म्हणता येईल. यानंतर देखील महत्त्वपूर्ण मॅच पाहायला मिळणार आहे. वियंग पॅकर्स माझगाव एका बाजूला आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल अशी मॅच ती महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. लीग फॉर्मॅटमधील या स्पर्धेतील शेवटची मॅच. आणि या ठिकाणी मिसफिल्ड झाली आहे. आणि या ठिकाणी येस वाईट बॉलचा इशारा. आणि या ठिकाणी फटका फसला. एका वेगळ्या शैलीमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. करण पाटील या ठिकाणी बाद होत आहेत बॉक्स आउट स्वरूपात. दोन बॅटर सुमित मैदानात दाखल झालेत. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 8 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाट बॉल. पुण्याचा चांगला फटका आणि या ठिकाणी चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. अजून सोपं लक्ष या ठिकाणी. बॅग कृपया करून उचलायचे आपल्याला विनंती आहे. रेलिंगवर बॅग ठेवू नका. थँक्यू. आपण नक्कीच या सामन्याचा आनंद लुटायचा आहे.
रेलिंग्सवर कोणी हात देखील ठेवू नका मित्रांनो, विनंती असेल. सामना देखील जोपर्यंत स्पर्धा सुरू आहे तोपर्यंत हे संपूर्ण पडदे आणि रेलिंग्स आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे आहेत. जिंकण्यासाठी अजून 2 धावांची गरज आहे केवळ आणि केवळ. एक सोपा विजय या ठिकाणी अधीर सत्यने कामोटे. मित्रा ब्लू टी शर्ट त्या ठिकाणी नक्कीच दोरी ओढायची नाही, दोरी ओढू नका. कृपया अपना हात वहां से हटाइए, शुक्रिया. आणि या ठिकाणी चौकाराने विजय प्राप्त केलाय अधीर सत्यविनायक कामोटे संघाने. माझगाव कर्णधार, त्याचप्रमाणे अधीर सत्यविनायक कामोटे कर्णधार. आपण टॉससाठी यायचं आहे त्या अगोदर आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. तर या मॅचचा हिरो ठरतोय आकाश गुरव बल्ली, ज्याने अष्टपैलू खेळी केली. आकाश, या आपल्या सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी आपण घ्यायचं आहे. नक्कीच खूप चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. आमचे विनू दादा यांच्याकडनं सामनावीरचा पुरस्कार देण्यात येतोय. VN पॅकेज माझगाव, आपण नाणेफेकीसाठी आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. धन्यवाद बल्ली. 2 मिनिटे टाकायचं. आपण नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी आपण करणार आहोत. VN पॅकर्स माझगाव, आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. आकाश, आपण देखील टॉससाठी यायचं आहे. यापुढे देखील महत्त्वपूर्ण मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो. एका बाजूला VN पॅकेज माझगाव, दुसऱ्याला अधीर सत्यविनायक कामोटे. टेल कॉल केलाय आणि या ठिकाणी हेड आलाय. आपला निर्णय काय असणार आहे? फलंदाजी. नक्कीच आपल्याला पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. वेळेअभाव या ठिकाणी आपण कोणती मनोगत घेत नाहीये तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. खूप महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अधीर सत्यविनायक कामोटे तर दुसऱ्या बाजूला VN पॅकेज माझगाव. या स्पर्धेतील शेवटचा लीग फॉर्मॅटमधील सामना आणि महत्त्वपूर्ण सामना. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो आजच्या दिवसातील चौथा संघ असेल क्वार्टर फायनल फेरीमध्ये प्रवेश करणारा. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. धन्यवाद.